रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रखडलेल्या मुंबई गोवा हायवे संदर्भात अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्याची मनसेची मागणी. खासदार सुनील तटकरे यांनी आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची केली पाहणी. पाहणी दरम्यान मनसेचे अनेक पदाधिकारी सुनील तटकरे यांच्या भेटीला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मनसेची निवेदनाद्वारे मागणी. मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर मनसेने सातत्याने आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. महामार्ग दुरावस्थेबाबत मनसेच्या संतप्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांची महामार्ग पाहणी दौऱ्यावेळी भेट घेऊन निवेदन दिले. तसेच महामार्ग संबंधित अधिकारी आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात, जनतेचे अतोनात हाल होत आहेत, अशी तक्रार खासदार तटकरे यांच्याकडे केली. यावेळी तटकरे यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. पण सर तुम्हाला मला विनंती करायची आहे की हे जे NHI वाले आहेत आणि लायन्स कन्सल्टन्सी यांचा खूप हलगर्जीपणा चालू आहे रस्त्यावर. आता मी मागे 2 वेळा व्हिडिओज वगैरे केले, आमचे कंटिन्युअसली व्हिडिओज वगैरे चालू आहेत. इथे हे लोक खड्डे भरत नाहीत सर. पावसामध्ये आता भर पावसामध्ये कॉन्क्रीटचं काम चालू केलं होतं, ते आम्ही थांबवलं मागे. खडी भरण्याचं काम चालू आहे. खडी पण एकदम वरच्यावर लेअर टाकतात आणि अक्षरशः गाड्या पडून ह्याच्यावर पूर्ण मृत्यूचे आम्ही आकडे काढले. 3,000 आकडे निघाले गेल्या वर्षामध्ये. फोन करून नाही एका वर्षात नाही गेले सर. समाधान आहे. आता मी मगाशी मिटिंग घेतली, याच्यात उद्या परत नॅशनल अधिकारी स्थानिक असा पाणी दौरा उद्या त्यांचा ठेवला आहे. त्याच्यात काय त्रुटी असते ते सांगायचं व्यवस्था करायला. सर आम्ही सर तुम्हाला सपोर्टिव्हच आहोत. आम्ही तुम्हाला कसं नाही, मला फक्त NHI चे जे अधिकारी आहेत गोटकर सर PD म्हणून आहेत होते ना. होते सर ते अजिबात सर दुर्लक्ष करतात त्या गोष्टीकडे. त्यांना सर केस दाखल करायला माझं लेखी पद्धतीने एक सर बघा सर एक मिनटं. ओके सर. दादा, मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर आपण सातत्यानं आंदोलनात्मक भूमिका घेत आहे. आज देखील आपण या ठिकाणी निवेदन दिलं आहे खासदारांना, काय सांगाल? या ठिकाणी मला या खासदारांना निदर्शन आणून द्यायचं होतं की ह्या रस्त्याचं काम खूप घाणेरड्या पद्धतीने चालू आहे. आज त्यांनीसुद्धा दौरा केला, त्यांनासुद्धा लक्षात आलं असेल की या रस्त्याचं काय दर्जा आणि काय काम चालू आहे. या ठिकाणी आम्ही अशी मागणी केली आहे की जे ह्या रस्त्याचे निगडीत जे अधिकारी आहेत, तसे PD झाले, NHI चे जे अधिकारी आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे, ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. ह्याचं कारण असं की गेल्या वर्षभरापासून ह्या महामार्गावर जेवढे अपघात झाले आहेत ह्याला कारणीभूत फक्त NHI आहे. कारण का कुठेही क्वालिटी सेफ्टी हे न चेक करता ह्यांच्याकडे काही गोष्टी अप्रूव्हल केल्या, त्यानंतर हे रस्ते असे खराब रस्ते बनवत आले. ह्याचा आम्ही निषेध करतो आणि खासदारांकडे आम्ही मागणी केली की ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.